नमस्कार मित्रांनो, मी आहे गिरणा धरणाच्या काठी। मित्रांनो बघू शकता तुम्ही गिरणा धरणावरून जो सप्लाय जातो बाहेर पाईपलाईनचा, गावोगावी जे पाणी पुरवला जातो गिरणा धरणामधून, त्या पाईपलाईनचे बघा मोठ्या प्रमाणात जे आहे जवळपास 15 दिवसापासून ही पाईपलाईन फुटली। इथं बघा किती पाणी साचले, हे बघा, हे पूर्ण पाणी साचले। हे जवळपास 15 दिवस झाले, तुम्ही बघू शकता है ना। आणि ही जी पाईपलाईन आहे मित्रांनो, इकडची आहे चाळीसगाव आणि तिकडची आहे छोटी ती दहिवाळा, तिथं सप्लाय होते। आणि गिरणा धरण बघा तुम्ही इथून बघू शकता, इथून एकदम जवळ तुम्हाला दिसू शकतं। ही जी समोरली पाईपलाईन आहे ती मालेगावला वॉटर सप्लाय आहे, इथून गिरणा धरणावरून जातं। तिकडे बघा तुम्ही धरण आहे, गिरणा धरणच्या लगतच जे आहे ना, इथून होत आहे। गिरणा धरणापासून एकदम गिरणा धरणाला खिटूनच आहे, तुम्ही इकडे बघू शकता। हा परिसर आहे, इकडे जे गिरणा धरण आहे ना, गिरणा धरण आहे। ही मालेगाव पाणी जे आहे मालेगावला पाणी पुरवण्यात येते ह्या पाईपलाईनमधून, कारण ती थोडी मोठी आहे। आणि ही जी आहे इकडची ही चाळीसगावला जाते, आणि इकडच्या तिकडून जे फुटलेली मला वाटतं दिसत नाही ती थोडी छोटी ती दहिवाळा आहे। तर मित्रांनो, हे गिरणा धरणाची जी मोटर आहे तिथून जवळपास 1 किलोमीटर अंतर आहे। 1 किलोमीटरच्या अंतरावर हे जवळपास 15 दिवसापासून हे जे पाणी आहे असंच वाया जाऊ राहिलं। हे बघा, इथून तर पूर्ण जे आहे ना, तुम्ही बघू शकता इथून तर किती पाणी आहे। हे बघा, एवढं पाणी हे इथं वाया जात आहे, कारण गिरणा धरण अजून तर आता तर उन्हाळा लागला आहे आणि अजून भरपूर महिने जायचे अजून। जर पुढे जर पाऊस नाही पडला तर तसं बी गिरणा धरणातून जे पाणी कमी होते ते नदीच्या द्वारे तर जातच आहे, प्लस हे जे पाईपलाईन आहे गावोगावी याच्यातून देखील पुरवण्यात येते। पण अशा प्रकारे जर पाणी पाईपलाईन फुटत आहे आणि 15-20 दिवस झाले तरी बघा तिथं पाणी ते वाया जात आहे ना। हे बघा किती जोराचा जो पाऊस आहे, आणि 15-20 दिवस झाले मित्रांनो। हां, 15-20 दिवस झाले, 15-20 दिवस झाले तेव्हापासून हे, म्हणजे मी मागे बी एक वेळा आलो होतो इकडं, तर तेव्हा बी हे पाणी जे आहे ना असंच चालू होतं। आणि आता मी थोडे आईवडिलाला सोडायला गेलो होतो इकडं, आणि सोडून आलो तेव्हा मी ठरवलं की हे पाणी जे चालू आहे हे वाया जाते असंच, आणि वरून तिकडे जे पाईप जाते त्यांना तरी कळायला पाहिजे की ते पाणी हे कमी येतं आहे किंवा आहे ना। तर हे नक्की बघायला पाहिजे, असं पाणी वाया जाऊ देऊ नये, कारण हे तेव्हाच करतं जेव्हा पाणी कमी पडतं आणि मग बघतात। पण आता सध्या पाणी धरण फुल भरलं आहे आणि त्याच्यामुळं लोक बघत नसतील कदाचित, पण असं नको व्हायला। तुम्ही बघू शकता खूप जोराचा जे आहे ना इथून पाणी जाते। त्या साईडला जी एक पाईपलाईन आहे छोटी ती फुटलेली मला वाटतं। तर मित्रांनो, जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर शेअर करा। हे इकडचे चाळीसगावचे आहे, आणि जे पाणी जे निघतं आहे ना ते दहिवाळा आहे। तर जर कोणी जर व्हिडिओला बघत असेल तर नक्की शेअर करा, आणि नक्की कळवा की अशा ठिकाणी जे आहे पाणी वाया जात आहे जोराचा, आणि याला नक्की बंद करा। हे बघा, इकडे वाल आहे समोर तुम्हाला दिसतं, वाल बी आहे जे एअर वगैरे निघतं प्रेशर जास्त झालं तर। हे बघा, हे पाणी इथं जे आहे ना मेन लाईन बनवली आणि त्याच्या खाली पाणी आहे, आणि जर असं जर पाणी इथं वल्लं राहिलं तर कदाचित हे खालची जागा भिजून ना हे पोल देखील काना होऊ शकतो लाईटचा, आणि जास्त अजून हानी होऊ शकते इथं। कारण इथं काय जीव जनावर वगैरे किंवा डुरं बकरीवाले सर्व लोक येत असतात पाणी प्यायला। कदाचित जर इथं जर करंट वगैरे जरी उतरलं तरी नासधूस होऊ शकते, नुकसान होऊ शकते ना। त्यामुळे ह्या गोष्टीचं नक्की काळजी घ्यायला पाहिजे। हां, थोडं जवळ जाऊया। अरे मित्रांनो, त्या साईडला तुम्हाला दिसत असेल
गिरणा धरणापासून तर ही दहिवाळपर्यंत आणि गिरणा धरणापासून जवळपास जिथून ही मोटर चालू होते तिथून 1 किलोमीटरच्या अंतरावर जे हे पाईपलाईन फुटलेली आहे. आणि जे बी हे पाईपलाईन वगैरे रक्षण करणारे किंवा लक्ष ठेवणारे असतील त्यांनी कृपया यावे आणि पाईपलाईन हे पाणी जे वाया जात आहे त्याला बंद करावे. असे पाणी वाया जाऊ देऊ नये, कारण तुम्ही बघू शकता वरती मेन लाईन आहे है ना, मेन लाईन आहे आणि इथं 15-20 दिवसापासून हे पाणी आहे. आणि हे असं जर भिजून राहिलं तर हे पोल जे खाली येऊ शकतं किंवा काही होऊ शकतं, करण वगैरे उतरू शकतं आहे ना. त्यामुळे याची बी खबरदारी नक्की घ्यावी. आणि इथून जे हे गिरणा धरण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा समोर जे आहे ते मालेगावला वॉटर सप्लाय करणारी पाईपलाईन आहे जे गिरणा धरणापासून जाते. तिकडं बघा तुम्ही बघू शकता गिरणा धरण तिकडे दिसतंय तुम्हाला. हे बघा गिरणा धरण. हे मालेगावची आहे. आणि हे बघा इथं ते फुटलेलं आहे. मी थोडं झूम केलं आहे, झूम आउट करतो. हे बघा इथून तर पूर्ण जे आहे ना पाणी इकडं गेलेलं आहे. मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा जे कोणी लक्ष ठेवणार असेल, कारण बघा प्रत्येक ठिकाणी तर कोणी लक्ष ठेवू शकत नाही किंवा पाईपलाईन वगैरे आहे गावोगावी तर लक्ष राहत नाही. पण व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी 10 वाजता आणि इथून हे 15-20 दिवस झाले ते कंटिन्यू जे आहे ना पाईपलाईन अशीच फुटलेली आहे. मला वाटतं बंद झाले असते, पण मी इकडून जेव्हा सोडायला गेलो आईवडिलांना तिकडं फाट्यावरती, कारण इकडं मध्ये गाडी येत नाही आणि त्यामुळं इथं जे पाईपलाईन फुटलेलं आहे है ना, तर बघू शकता तुम्ही. कारण आत्ता तर कुठं उन्हाळा जो आहे कडक झाला आणि इथून पुढे जे आहे ना पाण्याची खूप गरज पडणार आहे. कारण नदीमध्ये बी पाणी जे आहे ना वेळोवेळी सोडलं जातं, तिथून बी पाणी कमी होत जातो. आणि हे पाईपलाईन जे आहे गावोगावी पुरवतात, चांगली गोष्ट आहे ते. पण ते पुरवत असताना जर पाईपलाईन जर फुटली तर मला वाटतं लवकर त्याला जे आहे सुधारण्यात यावी, कारण पाणी वाया जातं नाही. तर इथून तुम्ही बघू शकता गिरणा धरण जे मोटर आहे तिकडे एक टाकी बी दिसते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो. ही बघा एक समोर टाकी आहे. चाळीसगावची जी आहे ना तिथं पाणी भरतं, तिथून जे आहे चाळीसगावला पाणी पुरवण्यात येतं. तिची पाईपलाईन ही आहे, ही जी चाळीसगाव जाणारी पाईपलाईन आहे. त्याच्या बाजूला तिकडची आहे ना ती दहिवाळला आहे, छोटं गाव आहे. पाईपलाईन बी थोडी छोटी त्याच्यामुळे दिसत नाही, पण पाणी तर वाया जातं ना. आणि इथून जे 1 किलोमीटरच्या अंतरावर जर कोणी बघितलं कुठं फुटलं तर गिरणा धरणापासून जे मोटर असते तिथून ते 1 किलोमीटरच्या जवळपास अंतरावर हे फुटलेलं आहे. हे बघा ठीक आहे. आणि इथून जे आहे गिरणा धरणाच्या बाजूलाच हे बघा गिरणा धरण आहे, कारण रस्त्याला पेट्रोल ना गिरणा धरण मालेगाव पाईपलाईन हे रस्ता आहे, डांबरी रस्ता. आणि हे इथं फुटलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर जो शेअर करा आणि हे पाईपलाईन जर होत असेल तर नक्की बंद करण्याचा प्रयत्न करा, कारण पाणी जे हे वाया जात आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, ताकि अशी व्हिडिओ मी डेली जे आहे आपल्या चॅनल थ्रू टाकत जाईल. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.